जाने आए हो
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। जाणी आहे व सर्वाशी करा विचार मनाशी कार्य साधोनिया घ्यावो दुर्लभ नर जन्म हावो। ऐसे पर्व येणार नाही धरा त्रिभुवन गोसावी कार्य साधोनिया घ्यावो दुर्लभ नर जन्म हावो। भक्ती परे तो जिंकाहो लक्ष्मण विनवी जनाहो कार्य साधोनिया घ्यावो दुर्लभ नर जन्म हावो। शिवहर लाटी नगरीमध्ये सच्चिदानंद स्वरूप भगवान सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये संपन्न होत असणारा जंगम गणाराधना सोहळा जगामध्ये अनेक धर्म, या अनेक धर्मामध्ये अत्यंत प्राचीन दैदिप्यमान आणि शाश्वत असणारा धर्म म्हणजे वीरशैव धर्म आहे। या वीरशैव धर्माचं तत्व आहे लिंगेन सहजीवित्वम आणि लिंगेन सहमर्त्यत्वम। जीवानं जन्माला लिंगासोबत यावं, लिंगासोबत जगावं आणि शेवटी जाताना लिंगासोबत जावं, ही वीरशैव धर्माची परंपरा आहे। आणि या परंपरेला या भारत देशामध्ये सांगणारं तत्व म्हणजे जंगम तत्व आहे। लक्षात ठेवा, जंगम या शब्दाचा अर्थ असा होतो जनन मनन रहित जंगम। पाणीचा आवाज नाही का? इथंच तर पाणी बोलायला जनन मरण रहित जंगम। जन्म आणि मृत्यूच्या पलीकडलं असणारं तत्व, त्या तत्वाला अद्वितीय तत्व म्हणतात, शाश्वत तत्व म्हणतात। नवे नवे या भारताचा धर्मग्रंथ भगवद्गीता, ती भगवद्गीता आम्हाला सांगते वासांसी जरनानी यथा विहाय। आवाज बरोबर नाही? आया है सो जाएगा, राजा रंग फकीर। जन्माला जो आला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि म्हणून सांगितलं मरावे परी कीर्ती रूपी उरावे। माणसाचं शरीर जाणार आहे, इंद्रिय जाणारे आहेत, नवे नवे फक्त या जगामध्ये आपलं शिल्लक राहणारं काय असेल तर ती कीर्ती आहे, कीर्ती। आणि म्हणून एका ठिकाणी सांगितलं असारे खल संसारे सारम एतत् चतुष्टयम धर्म कीर्ती द्वयम स्थिरम। धर्म आणि कीर्ती हे स्थिर राहणारं तत्व आहे आणि या तत्वाला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धारण केलं, असे जंगम कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला, पवित्र ते कुळ वीरशैव वंशी पावन जगासी कलितसे।
जगाला पावन करणारं कुळ म्हणजे जंगम कुळ आहे. हे मी म्हणत नाही, मन्मथ माऊलींनी सांगितलंय. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, देही मज देवा जन्मोजन्मी. एवढंच नाही, सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, एको लिंग त्रयो भागाः गुरु लिंग तु जंगमः. ज्यावेळी आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो, दर्शन घेत असताना त्या मंदिरातल्या लिंगामध्ये काय पाहावं? एको लिंगः त्रयो भागाः गुरु लिंग तु जंगमः. एका लिंगाचं दर्शन घेतलं की 3 तत्वाच्या दर्शनाचं फळ मिळतं. कोणकोणत्या? गुरु, लिंग आणि जंगम. आणि अशा पवित्र जंगम कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला, जे लिंग पदाला प्राप्त झाले, असे वैजनाथ स्वामी, त्यांचं वय वर्ष 87 होतं. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, देही मज देवा जन्मोजन्मी. आणि म्हणून या लिंग पदाला, लिंग स्वरूपाला प्राप्त झालेले वैजनाथ अप्पा स्वामी यांच्या गणाराधना सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी शिवकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होता. लिंग पदाला प्राप्त झालेले वैजनाथ अप्पा संस्थान थोरल्या मठाचे अनन्य शिष्य होते, निष्ठावंत शिष्य होते, श्रद्धावान शिष्य होते. एवढंच नाही, साधू संतांची सेवा हा ध्यास ज्यांच्या मनामध्ये सदैव होता, असं तत्व म्हणजे श्री वैजनाथ अप्पा स्वामी. कारण अगदी उस्माननगर नगरीला सुद्धा माहित आहे, या गावामध्ये अखंड शिवनाम यज्ञ असला तर जेवढे गुरुवर्य यायचे वैजनाथ अप्पा स्वामी यांच्या घरी निवासी असायचे. मग त्यामध्ये साखरखेड्याचे महाराज असतील, लाशिक मठाचे महाराज असतील, पूर्णेचे महाराज असतील, माजलगावचे महाराज असतील, अशा सर्व शिवाचार्यांचा मेळावा वैजनाथ स्वामी यांच्या घरी भरायचा. हेच उत्तर आपल्याला परिपूर्ण आहे की गुरुभक्त, अत्यंत निष्ठावंत भक्त, श्रद्धावान भक्त म्हणून ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं ते तत्व म्हणजे वैजनाथ अप्पा स्वामी आहेत, लक्षात घ्या. एवढंच नाही, या कार्यक्रमाला अगदी वाशिम भागातून रतनगड आमचे आत्मीय गोपाल बाबा तथा भोले बाबा या 2 गुरुवर्यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालं. आणि या सर्वांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी माहेश्वरगण आहेत, शिवभक्त आहेत, शिवकीर्तनकार, शिवप्रवचनकार आहेत, लाठी नगरीतील सर्व ग्रामस्थ आहेत, स्वामी परिवाराचे सर्व आप्त, इष्ट, पाहुणे, मित्र मंडळी सर्वजण आलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत? गणाराधना सोहळा. लक्षात ठेवा, गणाराधना. गण किती असतात? 3 प्रकारचे गण आहेत, मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण. यांना तृप्त करण्याचा सोहळा म्हणजे गणाराधना सोहळा. मनुष्यगण तृप्त 2च गोष्टीनं होतो. त्या गोष्टी सांगितल्या. मनुष्याला अन्न दिलं की तृप्त होतो, म्हणून अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला. आणि मनुष्याला ज्ञान दिलं की मनुष्य तृप्त होतो. मनुष्य तृप्त होण्याच्या 2च गोष्टी आहेत, एक अन्नदानानं तृप्त करावं आणि एक ज्ञानदानानं तृप्त करावं. म्हणून वैजनाथ अप्पा स्वामी यांच्या पोटी जन्मलेले पुत्र श्री प्रभाकरजी मठपती तथा सदाशिवजी मठपती, त्या 2 पुत्रांनी विचार केला. बघा, 2 पुत्र आहेत. आता या ठिकाणी मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे, लक्ष द्या. मंदिरातल्या दगडातला देव सर्वांनी पाहिलेला आहे, पण तो देव कधी बोलतो का? बोलत नाही. पण अनुभव आल्याशिवाय
राहत नाही. पण चालता बोलता देव या जगामध्ये दोन आहेत. दिवसाला प्रकाश देणारा सूर्य हा चालता बोलता देव आहे आणि रात्रीला प्रकाश देणारा चंद्र हा चालता बोलता देव आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला भारतीय संस्कृतीनं सांगितलेलं आहे आईच्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्रानं कसं असावं. तर सांगितलं एको चंद्र तमो भागाहा, काय सांगितलं, नच शत तारकाहा, हजार चांदण्या प्रकाश देत नाही तर एक चंद्र किंवा एक सूर्यच दिवसाला प्रकाश देतो. आकाशातल्या चांदण्यांनी प्रकाश दिला असं पेपरला कधी आले का? आलेलं नाही. पण आकाशातल्या चंद्रानं प्रकाश दिला आणि सूर्यानं प्रकाश दिला याची मात्र नोंद झाल्याशिवाय राहत नाही. असे दोन पुत्र ज्यांच्या पोटी जन्माला आले ते म्हणजे प्रभाकरजी मठपती आणि सदाशिवजी मठपती. यांनी वडील गेले पण वडील फक्त देह रूपानं गेलेले. लक्षात ठेवा. आत्मरूपानं ते आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या नगरीमध्ये विराजित असतात. लक्षात ठेवा. आत्मा कुणाचा जात आणि येत नसतो. जातं कोण? जातं कोण? देह जातो. लक्षात ठेवा. आणि हे करायला पाहिजे. जाणे आहे हो सर्वाशी, करा विचार मनाची. मनानं विचार करा जाणार कोण आहे, देह जातो की आत्मा जातो? दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या सणाला जुने वस्त्र आपण फेकताना दुःख होतं का? दुःख होत नाही. नवीन वस्त्र परिधान करताना आनंदच होतो. पण जुने वस्त्र त्याग करत असताना दुःख होत नाही. तसं आत्मा ज्यावेळी शरीर आपलं जीर्ण होतं त्यावेळी आत्मा शरीर सोडत असतो आणि नवीन शरीराला तो धारण करत असतो. आणि म्हणून संतांनी मृत्यूला काय सांगितलेलं आहे? उत्सव. आम्हा मरणाचा उत्सव. कधी मरू कधी मरू कधी देहाची उत्सव. कधी मरू कधी मरू कधी देहाते विसरू. बघा, देहाला विकार आहेत, आत्म्याला विकार नाही. देहाला 6 प्रकारचे विकार आहेत. प्रत्येक माणसाला 6 विकार आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यति. हे देहाला लागलेले 6 विकार आहेत. या विकारातून कुणाला चुकता आला नाही. ब्रह्मचारी असेल त्याला विकार आहे, गृहस्थी असेल त्याला विकार आहे, वानप्रस्थी असेल त्याला विकार आहे, संन्यासी असेल त्याला विकार आहे. या विकारातून कुणीही चुकला नाही. मग चुकवायचं असेल तर काय करावा? करा विचार मनाशी. मनानं विचार करा सत्य काय असत्य काय. मनानं विचार करा ज्ञान काय अज्ञान काय. मनानं विचार करा जीव काय परमात्मा काय. मनानं विचार करा अल्पज्ञ म्हणजे कोण आणि सर्वज्ञ म्हणजे कोण. मनानं विचार केला पाहिजे. आमच्या मनानं काय विचार केला? आयुष्यभर आमच्या मनाने विचार काय केला? खाया पिया सुखसे सोया चादर लियो ओढाया रे. आपल्या सर्वांचं जीवन आयुष्यभर कशामध्ये जातं? अन्न वस्त्र आणि निवारा. आणि एवढ्यामध्ये जर आपलं जीवन जात असेल तर 4 पायाच्या प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय, अंतर काय? मनुष्याला दुर्लभ सांगितलेलं आहे. मनुष्य जीवनाला कसं सांगितलंय? काक टाळी न्याय आहे. आंधळ्यानं टाळी वाजवावी आणि हातामध्ये कावळा सापडावा तसा देह मिळाला. एवढा दुर्लभ देह आहे. एवढंच नाही, देह दुर्लभ कसा आहे? हातामध्ये काकणं भरलेली माता. धुणं धुताना कधी काकण फुटते कळतं का? भांडी धुताना कधी काकण फुटते कळतं का? तसा हा देह दुर्लभ आहे.
दुर्लभ नरदेह भेटला, पण तो कळाला का? कळाला नाही महाराज. आणि जर कळाला असता तर तो शिवचिंतनामध्ये घालवला असता. शिवचिंतन म्हणजे काय? शिवचिंतन कसं करावं तर या संदर्भामध्ये शिवदास माऊली शिवपाठामध्ये सांगतात, भृंगीच कीट न्याय सांगितलेला आहे. किडा भुंग्याचं स्मरण करता करता किड्यामध्ये परिवर्तन होतं. किड्याचं रूपांतर कशामध्ये होतं? भुंग्यामध्ये होतं. कशामुळं? भुंग्याचं चिंतन करता करता. तसं जीवानं शिवाचं चिंतन करावं आणि ते चिंतन करता करता जीवाचा काय होणार आहे? शिव होणार आहे. यालाच मृत्यू म्हणतात. दुसरा मृत्यू तिसरा काहीच नाहीये, लक्षात ठेवा. मग आपल्याला तसं चिंतन करता येतं का? असं चिंतन फक्त रामायणामध्ये माता सीतेला घडलं, त्यानंतर ना कुणालाच घडलं नाही महाराज. रावण सीतेला पळवून नेतो आणि अशोका वाटिकामध्ये ठेवतो, माहिती तुम्हाला? आणि तिथं त्रिजटा नावाची राक्षसी तिची सेवा करत असते आणि तिच्या समोर सीता माता रडत असते आणि त्रिजटा म्हणते, रडू नको सीते, राम येणार आहे. सीता म्हणते, राम येणार हे मलाही माहिती आहे. मग का रडते? गप्प बस की म्हणते. गप्प बस. त्यावेळी सीता त्रिजटेला म्हणते, मी का रडते तुला सांगते ऐक म्हणते. समोर पिंपळाचं झाड दिसतंय का? दिसतंय म्हणले. तिथं किडा दिसतोय का? दिसतोय म्हणली. आणि तो किडा कशाचं ध्यान करायला कळतंय का? कळतंय म्हणले. सांग म्हणले कशाचं ध्यान करतोय? त्रिजटानं सांगितलं, भुंग्याचं ध्यान करतोय. कोणाचं? भुंग्याचं ध्यान करतोय. मग ध्यान करता करता किड्याचं काय झालं? त्रिजटेनं सांगितलं, ध्यान करता करता किडा भुंगा झाला. मग त्रिजटा म्हणाली, मग किडा भुंगा झाला तर तुला रडायला काय झालं? म्हणजे काय म्हणली? किडा भुंगा झाला तर तुला रडायला काय झालं? त्यावेळी सीतेनं सांगितलं, मला सुद्धा त्या किड्यासारखं रामाचा ध्यास लागला. कोणाचा ध्यास लागला? रामाचा ध्यास. मी त्या किड्यासारखं रामाचं चिंतन करते आणि मी जर राम झाले, रामाचं चिंतन करता करता मी जर राम झाले तर राम मला कसं ओळखेल? राक्षसीला कळलं पण माणसाला कळलं नाही महाराज. आणि त्रिजटा हसली आणि म्हणाली, अगं म्हणले वेडे, तू रामाचं चिंतन करता करता राम झालीस तर राम तुझं चिंतन करता करता सीता होणार नाही का? आहे की नाही? त्याला काय म्हणायचं? मानव शिवयोगेन शिवो भवती न संशय. हा परमेश्वर आगमामध्ये आलेला हा दृष्टांत आहे. आणि म्हणून या वीरशैव धर्मामध्ये आपला जन्म झाला तर जन्म झाल्यावर काय करा? एकच विचार करा, जाणे आहे हो सर्वाशी, करा विचार मनाशी. अभंगाचं पहिलं चरण.
करा विचार मनाशी. आणि म्हणून मनुष्याच्या देहाला बोध कोणी केला नाही, मनुष्याच्या मनाला बोध केलेला लक्षात ठेवा. आणि म्हणून शरीरापेक्षा महत्वाचं काय आहे? मन आहे, मन. आणि मन कसं आहे? मन कसं आहे? मन हे माकडासारखं आहे. माकड कधीही एका झाडावर स्थिर नाही, ते या झाडावरून त्या झाडावर पळतं. हे माकडाचा स्वभाव आहे. अशा माकडानं काय केलं, एक दिवस संगतीमुळे दारू पिली. काय केली? संगतीमधून दारू पिली. आधीच मरकट तन्मध्ये मद्य पिला, तन्मध्ये रुचिक दंश तयाला. आधीच माकड आहे, त्यामध्ये मद्य पिला, त्यामध्ये विंचू चावला आणि त्यामध्ये भूत झपाटलं महाराज. काय होईल त्या माकडाची अवस्था? अशा माकडाला सुद्धा आम्ही स्थिर करू शकतो, पण माणसाच्या मनाला स्थिर करता येत नाही. आणि त्या मनाला स्थिर करायचं असेल तर त्याला बोध गरजेचं आहे, ज्ञान गरजेचं आहे. आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये शिवज्ञान झालं पाहिजे. शिवज्ञान म्हणजे सामान्य ज्ञान आहे का? कुठलं पुस्तक उघडून प्राप्त झालं नाही महाराज. त्यासाठी विवेक लागतो, त्यासाठी संकल्प लागतो आणि त्याकरता भजन लागतं. शिवज्ञान प्राप्त होण्यासाठी काय लागतं? लक्षात आलं का? शरीराच्या माध्यमातून भजन व्हावं, मनाच्या माध्यमातून संकल्प व्हावा आणि बुद्धीच्या माध्यमातून विवेक व्हावा, तरच शिवज्ञान होतं. अन्यथा शिवज्ञान होत नाही. धनानं शिवज्ञान नाही, पदानं शिवज्ञान नाही, औदार्यानं शिवज्ञान नाही, ऐश्वर्यानं शिवज्ञान नाही. शिवज्ञान हे विवेकानं, संकल्पानं आणि भजनानं आहे. आणि म्हणून कलियुगाचं एक सार आहे, कलियुगा माझी भजन हे सार, हृदयी शंकर सार. या कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल तर एकच काम करा, हृदयामध्ये स्मरण कुणाचं करा? शंकराचं स्मरण करा. आणि त्या शंकराचं स्मरण केल्यावर शंकर काय करतो? सुख देईल शंकर, करा पूजन लवकर. आपल्याला फक्त पूजा कोणती माहिती आहे? विभूती लावा, अक्षता वाहा, बिल्वपत्र वाहा, पुष्प वाहा, नैवेद्य दाखवा, झाली आमची पूजा. ही पूजा कोणती आहे? ही जगाला दाखवायची पूजा आहे, लक्षात ठेवा. जगाला दाखवायच्या पूजेतून देव प्रसन्न होत नाही. मग देवाला कोणती पूजा आवडते? तर रेणुकाचार्यांनी अगस्त्य मुनींना सांगितली देवाला आवडणारी पूजा कोणती पूजा आहे? तर सांगितलं सदाचार प्रिय शंभू सदाचारेन पूज्यते. काय सांगितलं? माझी पूजा करणारा सद्भक्त कसा असावा? सदाचार संपन्न असावा. सदाचार म्हणजे काय? विवेक संपन्न असावा. सदाचार म्हणजे काय? संकल्प संपन्न असावा. आणि सदाचार म्हणजे काय? भजन संपन्न असावा. मला वाटते आपल्या गावामध्ये भजन परंपरा कुणाच्या घरात सुरुवात झाली? कुणाच्या घरामध्ये सुरू झाली? जे आज देह रूपानं नाही पण आत्मरूपानं आपल्यामध्ये आहे. त्या गावामध्ये भजन परंपरा ज्यांनी उभा केली त्यांचं नाव काय आहे? वैजनाथाप्पा मठपती स्वामी. लक्षात ठेवा. एवढंच नाही, संकल्प होता त्यांचा, एवढा मोठा संकल्प होता की गावामध्ये निदान सत्याच्या निमित्तानं शिवाचार्य आले पाहिजे आणि त्या निमित्तानं गावाला दर्शन झालं पाहिजे. अहो संकल्पाच्या पोटी लाभ होय उठा उठी. बघा भगीरथानं एकट्यासाठी गंगा मागवली होती पण 100 सगराच्या मुलाचा उद्धार झाला की नाही? तसं वैजनाथ आप्पांच्या घरी शिवाचार्यगण आले पण त्या माध्यमातून अखंड लाठी नगरीचा उद्धार झाला की नाही? ही दृष्टी संकल्पानं होते. म्हणजे वैजनाथ आप्पांचे संकल्प सुद्धा चांगलेच होते. लक्षात ठेवा. आता या विवेकाकडे विवेक होता म्हणून मुलं एवढी चांगली घडली आहे की नाही? सर्वांच्या पोटी मुलं जन्माला येतात पण सर्वच गोष्टी त्यांना प्राप्त होतात का? हे एकमेव गुरुसेवेचं फळ आहे. तुम्हाला सांगतो मन्मथ माऊलींनी परमरहस्य ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकाच्या 13व्या ओळीमध्ये असा उल्लेख केलेला आहे. तोची ज्ञान विज्ञान दायक, तोची सर्व तीर्थाचा नायक, तोची सर्व धर्माचा नायक, तया गुरुशी नमो आता.
वैजनाथ अप्पा स्वामी यांची भक्ती आयऱ्या गऱ्या गुरुच्या चरणावर नव्हती, लक्षात ठेवा. गुरु समाजामध्ये अनेक आहेत, पण आयऱ्या गऱ्या चरणावर त्यांची भक्ती नव्हती. साखरखेड्याचे महाराज, थोरल्या मठाचे महाराज, लाशीन मठाचे महाराज. आमच्या लाशीन मठातल्या महाराजांचा अधिकार केवढा मोठा होतो सांगतो. गुंडला सत्ता होता आणि गावाच्या बाहेरच महाराजांची गाडी थांबवली आणि महाराजांच्या कानात सांगितलं, असा असा गावात शिवभक्त वारलेला आहे आणि आता सत्ता बंद करायचा आहे. महाराजांना सांगितलं, ते माणूस जिवंत आहे, जाऊन बघून या म्हणजे. महाराज तो माणूस जिवंत होता, आजही माणूस जिवंत आहे तो. लक्षात ठेवा, अशा चरणावर त्यांची श्रद्धा होती. ते नाव म्हणजे वैजनाथ स्वामी. एवढंच नाही, मुळी बाप होता ध्यानी ज्ञानी, म्हणून लागलो या मुळे बापा होता तेव्हा लागलो या ध्यानी. वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या पुत्रांनाही लाभला. महाराज संस्थान थोरला मठ वसमत या ठिकाणी 2010 23 मार्च 24 मार्च पट्टाभिषेक सोहळा होता आणि त्या पट्टाभिषेक सोहळ्याला अगदी रात्रंदिवस उस्माननगरचं नेतृत्व करण्यासाठी आमचे प्रभू अण्णा मठपती त्या ठिकाणी उपस्थित होते. गेले जवळजवळ 7 दिवस. मग त्या ठिकाणचं अन्नदानापासून तेज पासून सभा संचलनापासून ते अगदी शिवाचार्यांच्या व्यवस्थेपर्यंत सगळं नियोजनाचं नेतृत्व त्यांनी घेतलं होतं. हा आशीर्वाद कोणाचा होता? मुळी बापू होता. वडिलांनी ते संस्कार दिले, ती परंपरा दाखवली, तो गुरुमठ दाखवला, त्याच्यामुळे ते समोर चालत राहिलं. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचू दासी बहारू आला. हा सुगंध पाठीमागल्या लोकांनी समोर द्यायचा असतो. भगवद्गीतेमध्ये धर्म या शब्दाचा अर्थ काय सांगितलाय? धर्माला पर्यायवाची शब्द आहे वडील. काय म्हणतात? धर्माला काय म्हणतात? वडील म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये धर्म या शब्दाची व्याख्या केलेली आहे. एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. किती सुंदर सांगितलेलं आहे. वडिलांनी जे केलेलं आहे ते पुत्रांनी समोर चालवायचं. मग वडिलांनी मठ दाखवला, मुलांनी मठाची सेवा केली. वडिलांनी ज्ञान विज्ञान दाखवलं, ज्ञान विज्ञानाच्या सेवेच्या माध्यमातून देव देश आणि धर्म यांची सेवा मुलांनी केली. म्हणजे मुलांनी मुलांची पुत्रता सिद्ध केली, वडिलांनी वडिलांची वडील धर्म सिद्ध केला. असे परिवार समाजामध्ये पाहायला कमी मिळतात. मुलगा चांगला असला तर वडील चांगला नसतो आणि वडील चांगला असला तर मुलगा चांगला नसतो. दोन्ही गोष्टी चांगल्या भेटणं यासाठी दोन्ही कुळाच्या उद्धार अत्यंत महत्वाचा असतो. म्हणजे जितकं महत्व वैजनाथ स्वामींना आहे या ठिकाणी, तितकंच महत्व त्यांच्या सौ काय नावायचं? हा, हे प्रभू अण्णांच्या इथं प्रयागबाई झालं, सुमनबाई नाव आहे बघा. हा, परमरहस्य ग्रंथामध्ये सुमन शब्दाचा अर्थ आहे सुमन हस्त. परमरहस्य किती जणांनी मनापासून वाचला? त्याच्यामध्ये सुमन हस्त कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? माहित नाही? सुमन हस्त. लक्षात ठेवा, सुमन म्हणजे सु म्हणजे व्याकरण शास्त्रामध्ये 21 उपसर्ग आलेले आहेत. त्या 21 उपसर्गाची सुरुवात ज्या अक्षरापासून होते तो सु औजस, तो सु. आणि मनाचा अर्थ तर मी तुम्हाला सांगितला. सुमन म्हणजे उत्तम मन, संस्कारित मन, संकल्पित मन म्हणजे सुमन. अशी त्यांची पत्नी होती. आणि म्हणून एका ठिकाणी लिहिलेलं आहे, एका पुरुषाला महान होण्याकरता त्याच्या पाठीमागं मातेचा, स्त्रीचा हात असावा लागतो. एवढंच नाही, मातेची शक्ती काय असते तुम्हाला सांगतो. देवाला सुद्धा गावामध्ये यायला परवानगी नाही. लक्ष द्या मी काय म्हणतो. देवाला सुद्धा
गावामध्ये यायला परवानगी नाही. ज्या गावामध्ये स्त्रीचा सन्मान होत नसेल, ज्या गावामध्ये स्त्रीची पूजा होत नसेल, ज्या गावामध्ये स्त्रीचा गौरव होत नसेल, त्या गावातले देव निघून जातात. लक्षात ठेवा, त्या गावात कधीच देव राहायला येत नाही. आणि म्हणून वेदांनी आम्हाला सांगितलं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र भगवती देवता. अशी पत्नी ज्यांना मिळाली वैजनाथ स्वामींना, पण त्यांचं सुद्धा कौतुक, त्यांचा सुद्धा या प्रसंगी आशीर्वाद घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण शास्त्रानं असा दाखला दिलेला आहे, यदा कदाचित वडील चुकीचं वागते पण आई कधी चुकीची वागत नाही. लक्षात ठेवा. हा, कुमाता कदापि न भवती, शास्त्रानं आमच्या सांगितलेलं आहे, आई कधी चुकीची वागत नाही. अशी आई ज्यांना लाभली. आणि म्हणून आई शब्दाचा अर्थ सांगितलाय, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. साक्षात ईश्वराचं दर्शन देणारं तत्व म्हणजे आई. आणि हीच गोष्ट वेदांना विचारलं की बाबा वेदांनो, की देव आम्ही कशामध्ये पाहायचा? तर कुणी म्हणलं मंदिरामध्ये पाहायचा, वेद गप्प बसले. कुणी म्हणलं तीर्थामध्ये पाहायचा, वेद गप्प बसले. कुणी म्हणले चार धाम मध्ये पाहायचा, वेद गप्प बसले महाराज. पण एकानं सांगितलं की आईच्या चरणामध्ये देव पाहायचा, वेद बोलू लागले. तेव्हापासून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. मला सांगा, जे वेद डोळा देणारे आहेत त्यांनी दगडात देव पाहायला सांगितला का? तीर्थामध्ये देव पाहायला सांगितला का? धामामध्ये देव पाहायला सांगितला का? नाही पाहायला सांगितलं. उगा आपण वेदांना बदनाम केलेलं. वेदांनी देव कुठं पाहायला सांगितला? आईमध्ये. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आणि त्यांच्याच आशीर्वादानं आज त्यांचा परिवार अत्यंत आनंदानं, ज्ञानानं, विज्ञानानं, संस्कारानं, धर्मानं फुललेला आहे. त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, आई वडिलांचा आशीर्वाद. आणि म्हणून आता आई वडिलांचा आशीर्वाद प्राप्त झालाय. मग आता कार्य साधूनिया घ्यावं. तुमचं काम आता तुम्ही परिपूर्ण करा. मी कशासाठी आलेलो आहे? लक्षात ठेवा, मी कशासाठी आलो हे कळलं पाहिजे. बऱ्याच जणांना कळत नाही. अगदी मृत्यू जवळ आला तरी कळत नाही. मृत्यू जवळ आला तरी कळत नाही. आता प्रभूंना लग्नाला गेलो होतो. मी राईट टाइम 1 वाजता इथे येणार होतो. त्या लग्नामध्ये मी 12ला 10 मिनिटं कमी असताना गेलो असतो. मी काय बोलतोय, लोकांना कसं कळत नाही बघा. मी तिथं गेलो, त्यांना सांगितलं असं असं कीर्तन आहे आणि मला जायचं आहे. तुम्ही वेळेमध्ये लग्न अडका, तुमच्या, माझ्या नाही. जे पत्रिकेवर लिहिलेली वेळ आहे त्या वेळेप्रमाणे लग्न आटपा. स्वामींना निरोप दिला. स्वामी 2 मिनिटांना माझ्याजवळ आला. होऊ शकणार नाही मला. काय म्हणला? होऊ शकणार नाही. मला चिंता वाटली, नवरदेवाचं देवदर्शन राहिलं असेल म्हणून होत नसेल, नवरदेवाचं आवरलं नसेल म्हणून होत नसेल, अथवा मुलीचं काय अलंकार वगैरे राहिले असतील म्हणून होत नसेल. त्या स्वामींनी मला उत्तर काय द्यावं? नाही नाही नाही, ते तरी बरं आहे. ते तरी बरं, बीपी शुगर तरी कमी होईल आहे की नाही? ते कारण की आमच्या शंकराच्या लग्नाची सुरुवातच अशी झाली, भूत बेताळ नाचती हर्ष होती उमापती. नाचणं वाईट नाही, नाचणं वाईट नाही, पण कसं नाचावं हे महत्वाचं आहे बरं का. कसं नाचावं हे मात्र महत्वाचं आहे. मग ते स्वामी आले माझ्याकडं आणि त्यांनी मला सांगितलं लग्न वेळेवर आटपणार नाही. मी विचारलं कशामुळं, तर त्या नवरदेवाचा अजून बूट आला नाही म्हणले. काय म्हणले? रमेशांना काय म्हणले? रमेश त्या नवरदेवाचा बूट आला नाही. असं कधी लग्न ऐकलंय का तुम्ही? बूट आला नाही म्हणून लग्न 1 तास लांबलं. म्हणजे आपली विचार संस्कृती कुठं चालल्या लक्षात घ्या. आणि दोन्ही मुलं डॉक्टर आहेत. अडाणी म्हणावं तर काय करावं? दोन्ही कोण आहेत? डॉक्टर आहे. एक डोळ्याचा डॉक्टर आहे. म्हणजे डोळ्याचा डॉक्टर असून डोळ्याला दिसत आहे. डोळ्याचा डॉक्टर असून याच्या डोळ्याला दिसना. मग मला संतांचं प्रमाण आपलं डोळे तू मासिक पाहिजे.
पहा कैलासीचा राणा. आता माझा प्रश्न आहे काय पहा, सोनं किती जरी जुनं असलं तर त्याची किंमत आजच्या काळातच लागते, बरोबर आहे. सोनं कितीही जुनं असू दे, किंमत मात्र आजचीच भेटते की नाही. बघा, नोट कितीही जुनी असू दे, नवीन नोट काय जुनी नोट काय, दुकानामध्ये किंमत तीच आहे की नाही. तसा व्यक्ती कितीही जुना असू दे, त्याची किंमत कमी होत नाही. सोन्यासारखी किंमत असते आणि सोन्यासारखी किंमत आपली ठेवण्याकरता आपला धर्म आपण सांभाळायचा असतो. आपला धर्म आपण सांभाळायचा. मग आपला धर्म काय आहे? भारी भस्म, लिंगगळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. आपला धर्म आहे. कपाळावर विभूती लावणं आपला धर्म आहे. बघा, आकाशामध्ये चंद्र असेल तर आकाशाला शोभा आहे आणि कपाळावर भस्म असेल तर कपाळाला शोभा आहे. मी एका आमच्या गुरुजींना विचारलं, जगद्गुरूंना विचारलं, महाराज कोणत्या गावी जावं आणि कोणत्या गावी जाऊ नये. त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ज्या गावामध्ये शिव मंदिर नाही तिथं जाऊ नये आणि ज्या कपाळावर भस्म नाही तिथं जाऊ नये. किती सुंदर उत्तर दिले. धिक भस्मम भादरहितम आणि धिक ग्रामम अशिवालयम. जिथं शिवालय नाही तिथं जाऊ नये आणि जिथं भस्मरहित कपाळ आहे तिथं जाऊ नये. आणि म्हणून काय सांगितलं, आकाशाला शोभा चंद्राची आणि कपाळाला शोभा विभूतीची किंवा भस्माची. लक्षात आलं का? एवढं भस्माचं महत्व आहे. भस्म धारण करणं हा आमचा धर्म आहे. भस्म का धारण करावं? भस्माला 3 त्रिपुंड म्हणतात. त्रिपुंड म्हणजे 3 रेषा. 3 रेषा म्हणजे पहिली रेष आदिदैविक, दुसरी रेष आदिभौतिक आणि तिसरी रेष आध्यात्मिक. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक तापत्रयाचा नाश व्हावा याकरता जे धारण केलं जातं त्याला भस्म म्हणावं आणि तो भस्म आमच्या धर्माचं प्रतीक आहे. तुम्हाला सांगतो, काही लोकांना मृत्यू बोलतो आणि त्यापैकी एक म्हणजे वैजनाथ स्वामी होते. गेल्या 25 दिवसापूर्वी संस्थान थोरला मठामध्ये मृत्यूच्या अगोदर ते मठामध्ये आले होते. मठामध्ये मी वरच्या मजल्यावर बसलो होतो, माझ्या कामामध्ये व्यस्त होतो आणि ते रूम मध्ये आले आणि ते रूम मध्ये आल्यानंतर ना मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही मला कुणातरी सांगायचं, मी खाली आलो असतो. आणि ते ज्यावेळी वरती आले त्यावेळी त्यांचा बीपी मला वाटतं किमान 140च्या वर असेल. किती? 140च्या वर बीपी असेल. एवढा त्यांचा बीपी हाय झाला होता. पायऱ्या चढता होत येत नव्हत्या. ते रूम मध्ये आले, बसलो आम्ही, पाणी वगैरे घेतलं. त्यानंतर ना मी त्यांना म्हटलं, तुम्ही वर येण्यापेक्षा आम्हाला आवाज दिला असता, आम्ही खाली आलो असतो. त्यावेळी त्यांच्या तोंडातून आलेलं वाक्य होतं, आता ही शेवटची भेट आहे. काय म्हटले होते मला ते? आता ही शेवटची भेट आहे आणि हे मला कळालेलं आहे म्हणजे. आणि म्हणून मी समाधी दर्शन आणि तुमच्या दर्शनासाठी आलो. त्याच्यामध्ये पायऱ्या काय, यम जरी आला असतं तर त्याला मी बाजूला ठेवलं असतं. हे त्यांच्या तोंडातून आलेलं वाक्य.
त्याला काय म्हणायचं? निष्ठा म्हणायची, निष्ठा. महाराज हे शब्द कुणाच्याही मुखातून येत नाही. जिथं श्रद्धा असते, जिथं निष्ठा असते, जिथं प्रेम असतं, जिथं विश्वास असतो, त्याच ठिकाणी अशा शब्दाच्या चर्चा चिंतन होत असतं. आणि कालांतरानं आता शरीर धर्म म्हणजे प्रत्येकाला विकार येणारच आहे आणि त्या विकारामध्ये ते शिवज्योतीमध्ये विलीन झाले. मी आमच्या देवीदास डांगेला फोन केला होता ज्यावेळी अण्णांचा मृत्यू झाला. म्हटलं आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीला हरवलं, या व्यक्तीबद्दल आपण काय केलं पाहिजे? त्यांनी विचारलं तुम्हीच सांगा काय केलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं वैजनाथ आप्पा यांची हे धर्मज्ञ होते. काय होते? हे धर्मरत्न आहेत. असे रत्न कुठेही भेटत नाहीत, लक्षात ठेवा. मूर्ख लोक पाषाणाला रत्न मानतात, पण ज्ञानी लोक मात्र व्यक्तिमत्वाला रत्न मानतात. असं व्यक्तिमत्व म्हणजे वैजनाथ स्वामी होते. आणि म्हणून त्यांच्या बद्दलची श्रद्धांजली वाहण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. त्यांना आपण काय श्रद्धांजली वाहणार? ते सूर्य होते आणि सूर्यासमोर दिवा किती जरी प्रज्वलित झाला तर त्या दिव्याचं अस्तित्व सूर्यासमोर काय हवं? आणि म्हणून जे वडील होते ते वडीलच राहणार आहेत, त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. कालिदासांनी एक उदाहरण दिलं आम्हाला. काय दिलं पहा, वडिलांची जागा काय असते पहा. कालिदासांना प्रश्न केला गगन कशासारखा? काय आवाज आला? गगन कशासारखं आहे? कालिदासांनी सांगितलं गगनम गगनाकारम, गगन गगनासारखं आहे, वेगळी उपमा देता येत नाही. सागर कशासारखं आहे? सागरम सागरा एव, सागर सागरासारखंच आहे, वेगळी उपमा देता येत नाही. राम रावण यो युद्धम, राम रावण यो यथा, म्हणजे राम आणि रावणाचं युद्ध कसं आहे? राम आणि रावणासारखंच आहे, त्यांना दुसरी उपमा देता येत नाही. तसं वैजनाथ आप्पा स्वामी यांचं जीवन कसं आहे? ते त्यांच्यासारखंच आहे, त्यांना वेगळी उपमा देता येणार नाही. इतकं महान जीवन त्यांनी जगलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी ज्या रूम मध्ये राहतो त्या रूम मध्ये आनंदानं राहतो. त्या रूम मधली फरशी सुद्धा दान ज्यांनी दिली, त्या फरशीचे दाते सुद्धा वैजनाथ स्वामी आहेत. म्हणजे आता किती 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 आजच्यावर सांगत जावं तर ते कमी पडणार आहे. असं म्हटलेलं आहे ना, तव तत्वम न जानामि कीदृशोषी महेश्वर. अशा महान व्यक्तिमत्वाला देह रूपानं आपण गमवलेलं आहे, पण आत्मरूपानं ते या ठिकाणी जिवंत आहे. आणि म्हणून अगदी मृत्यूपासून पहा, केदार जगद्गुरु वैराग्य पीठाधीश्वर केदार जगद्गुरूंचं आगमन झालं, त्यांचे कुलगुरु थोरल्या मठाधिपतींचं आगमन झालं. एवढंच नाही, 51 जंगम वटूंच्या मुखातून अखंड रुद्राचं पठण झालं. महाराज किती? 51 जंगम वटूंच्या मुखातून अखंड रुद्राचं पठण झालं. एवढंच नाही, जवळजवळ 1008 विभूतीमध्ये त्यांच्या देहाला काय केलं होतं? शृंगार केला होता. माणसं सोन्याचा शृंगार करतात, चांदीचा शृंगार करतात, नवे नवे सौंदर्य प्रसाधनाचा शृंगार करतात, पण खरा शृंगार कशाचा आहे? विभूतीचा शृंगार आहे, रुद्राक्षाचा शृंगार आहे, बिल्वपत्राचा शृंगार आहे. या शृंगारानं ती समाधी सजलेली होती. आणि अशा समाधी सोहळ्यासाठी या सर्वांचं आगमन होणं, आप्त इष्ट मित्र पाहुणे एवढंच नाही, राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील गणमान्य मंडळी सुद्धा त्या सोहळ्याला उपस्थित होती. यातूनच कळतं माणूस कुठे गेला. लक्षात आलं की माणूस कुठे गेला हे यातूनच कळतं. आणि असं कार्य करून ते आपल्यातून निघून गेले. आणि म्हणून कार्य साधोनिया घ्यावं, जन्म हावो. आणि हा जन्म भेटणं म्हणजे उत्सव आहे, लक्षात ठेवा. आणि उत्सवासाठी गावामध्ये फिरायची गरज नाही, हे गोष्ट आता लक्षात ठेवा. उत्सव या शब्दाचा अर्थ किती महत्वाचा आहे बघा. घरामध्ये वास्तुक शांती असते, त्या शांतीला आपण काय करतो म्हणजे बाहेर आतला आनंद बाहेर काढणे, याला उत्सव म्हणतात. लक्षात आलं का? आतला आनंद बाहेर येण्यासाठी आत आत्मा आहे याची जाणीव पाहिजे. आतमध्ये आत्मा विराजित आहे याची जाणीव पाहिजे. आणि ती जाणीव ठेवण्यासाठी काय करावं?
पक्षी अंगणी उतरतील एका गुंतोने राहतील. कशामध्ये गुंतून राहायचं नाही. माणूस गुंतला की मग त्या ठिकाणी संसार चालवतो. गुंतून राहायचं नाही. तुम्हाला माहितीये का, आता गावामध्ये कोण लोणी काढते का? काढते. लोणी काढत असताना पहा, लोण्यामध्ये जर केस अडकला, केस अडकला, तो आदर बाहेर निघतो. लोणी त्याला स्पर्श होतं का? तसं संसारामध्ये माणसाला राहावं म्हणून सांगितलं. त्याचा संसाराचा स्पर्श आपल्याला होता कामा नाही. संसारात राहावं, सुखी असावे, ग्रहस्थ आश्रमी, लक्ष लावा शंकर नामे. संसार करावा, पण संसार करत असताना लक्ष मात्र आपल्या धर्माकडे असलं पाहिजे, आपल्या कुलदेवतेकडे असलं पाहिजे. आणि असा हा जंगम परिवार कुलदेवतेचं, ग्रामदेवतेचं, गुरुदेवतेचं प्रेम आणि निष्ठापूर्वक, श्रद्धापूर्वक सेवा करणारा हा परिवार. आणि या परिवारातून आज वैजनाथ अप्पा यांचं देह रूपानं ते निघून गेलेले आहेत, पण ते आत्मरूपानं आपल्यातच आहेत. आणि हा उत्सव का करावा तर सांगितलं, प्रत्येकाला जायचं, प्रत्येकाला जायचं. जब तुम आए जगत में जग हसे तुम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए और तुम हसे. जाताना आपण हसत जावं, पण जगानं मात्र लढावं. आप्पा पाहिजे होते, आप्पा पाहिजे होते. मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. फक्त डोळ्यातल्या पाण्यानंच त्यांना श्रद्धांजली वाहणं इतकं छोटं काम त्यांचं नव्हतं. कारण की खूप मोठं काम होतं. आज जे मंदिर हे घडलेलं सिद्धेश्वर मंदिर, त्याच्यामध्ये वैजनाथ अप्पा सुद्धा होतेच, गावातली मंडळी सुद्धा होतीच. म्हणजे असं एक क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये वैजनाथ अप्पांनी काम केलं नाही. आणि एवढं सर्व काम करून शेवटी मुलांना घडवलं. लक्षात ठेवा, माणसाची किंमत जेवढी धर्मानं आहे तेवढीच पैशानं सुद्धा. लक्षात ठेवा, माणूस म्हणतो धर्मानं मोठं व्हावं की पैशानं मोठं व्हावं. मी म्हणेन धर्मानंही मोठं व्हावं आणि धनानंही मोठं व्हावं. हा माईक या ठिकाणी फुकट आला, हा कॅमेरा या ठिकाणी फुकट आला, हे माईक सिस्टम या ठिकाणी फुकट आले, हे कूलर या ठिकाणी फुकट आले, हे अन्नदान फुकट आले, स्वयंपाकी फुकट आले. यासाठी मला धन मोजावं लागतं. आणि म्हणून धर्म करत असताना जेवढं धर्म महत्वाचा आहे तेवढाच धनही महत्वाचा आहे. ही गोष्ट फक्त जगामध्ये चाणक्याला कळाली. चाणक्य माहित आहे, चाणक्याला कळाली. चाणक्यानं सूत्र लिहिले आणि त्या सूत्राचं पहिलं सूत्र काय पहा, धर्मस्य मूलम धनः. पहिलं सूत्र काय लिहिलेलं आहे, धर्माचं मूल काय आहे, धन. आता धनाचं मूल काय सांगितले बघा, ही गोष्ट लक्षात ठेवा. धर्मस्य मूलम धनः, धर्माचं मूल धन आहे. आणि धनाचं मूल काय आहे, धनस्य मूलम वृद्धोपसेवा. वृद्धांची सेवा, वृद्धांची शुश्रूषा ही धनांची सेवा. लक्षात ठेवा, जो व्यक्ती वृद्धांची सेवा करतो त्याला भूमिखंड धन मिळाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. आणि ते धन एक ना एक दिवस भेटतं. वेळ कोणती मला माहित नाही, पण 100% भेटल्याशिवाय राहत नाही. कारण सामान्य व्यक्तीचं वाक्य नाही, हे वाक्य कोणाचं आहे, चाणक्याचं वाक्य आहे. म्हणून चाणक्य काय म्हणतो, धर्मस्य मूलम धनः, धनस्य मूलम वृद्धोपसेविनः आणि वृद्धोपसेविनः मूलम धर्मः. वृद्धांची सेवा म्हणजे धर्म जाणणं. वृद्ध धर्म जाणतात. आणि म्हणून घरामध्ये 100 वर्षाचा म्हातारा असू दे, पण तो असल्यानं जगामध्ये आनंद आहे. लक्षात ठेवा, त्यानं काम करू नये, काही करू नये, पण तो फक्त स्थिर बसून जरी राहिला तर घराला सोन्याचे दिवस येतात. लक्षात ठेवा, एवढं महान व्यक्तिमत्व म्हणजे वैजनाथ अप्पा स्वामी आहेत. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाच्या प्रभावाला कारण काय, या असा विचार ज्यावेळी आपण करतो त्याला एकमेव कारण काय असेल तर त्यांनी केलेली भक्ती, अभंगाचं सेवन. भक्ती बळे
जन्म गुरुराज माऊली गुरुवर्य महाराज की जय. अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आदरणीय